तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या मुंबईमध्ये पुनर्विकासाचं वारं हे वेगाने वाहत आहे आणि मुंबईतील वेगवेगळ्या ठिकाणी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत घराची उभारणी सुरू झालेली आहे। ही सगळी घरे खाजगी विकासक आणि म्हाडासारख्या शासकीय संस्थांद्वारे केली जात आहे। पण नेमक्या पुनर्विकासातून सर्वसामान्यांना काय मिळणार आहे? लॉटरीसाठी घरे उपलब्ध होणार आहेत का? हा प्रश्न वारंवार विचारला जातो आणि आज मित्रांनो आपण नेमका महत्त्वाच्या दोन पुनर्विकास प्रकल्पाबद्दल माहिती पाहणार आहोत। पहिला पुनर्विकास प्रकल्प वरळी बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्प आणि दुसरा आहे कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्प। या दोन्ही ठिकाणी लवकरच लॉटरीसाठी घरे बांधली जाणार आहेत। नेमकं कामाठीपुरा या ठिकाणी किती घरे बांधली जाणार आहेत, नेमकं बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्प या ठिकाणी किती बांधली जाणार आहेत, त्याशिवाय आपल्याला माहिती की जे काही बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्प आहेत, 3 प्रकारचे पुनर्विकास प्रकल्प आहेत। त्याच्यामध्ये नायगाव दादर, जे काही नामजोशी मार्ग लोअर परेल आणि बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्प हे 3 प्रकल्प आहेत मित्रांनो। त्याच्यापैकी बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्पाचं लॉटरीसाठीच्या घरांचं काम हे लवकरच सुरू केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी लॉटरीसाठी बरीच घरे उपलब्ध केली जाणार आहेत। नेमकं या बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्पात किती घरे बांधली जाणार आहेत, त्याचा कार्पेट एरिया किती असणार आहे, किमती किती असणार आहेत, कोणत्या उत्पन्न गटासाठी घरे असणार आहेत ही माहिती पाहणार आहोत। त्याशिवाय कामाठीपुरा या ठिकाणी किती घरे उपलब्ध होतील, त्यांचा कार्पेट एरिया काय असेल ही सुद्धा माहिती आज आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचे YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता आपण दोन पुनर्विकास प्रकल्पाबद्दल बोलतो मित्रांनो, एक कामाठीपुरा आणि दुसरा बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्प वरळी। आता पहिला आपण वरळी येथील प्रकल्पाची माहिती पाहूया की नेमकं त्या ठिकाणी कशा प्रकारची घरे बांधली जाणार आहेत। आता जो काही बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्प आहे मित्रांनो, त्या प्रकल्पाअंतर्गत 3ही ठिकाणी जसं मी सांगितलं की नायगाव लोअर परेल आणि वरळी या ठिकाणी हे काम सुरू आहे। तर वरळीतील बऱ्याच रहिवाशांना त्यांच्या चाब्या सुपूर्द करण्यात आलेल्या आहेत। पहिल्या टप्प्यातील रहिवाशांना त्यांची घरे मिळालेली आहेत। आता दुसरा एक आहे मित्रांनो की जे नव्याने लॉटरीसाठी जे घरे उपलब्ध होणार होती ती कशी उपलब्ध होणार आहेत की वरळीमध्ये जवळजवळ 121 चाळी होत्या। ज्या काही चाळी होत्या वरळीच्या भागामध्ये 121 चाळी होत्या। त्या 121 चाळीमध्ये रहिवाशांची संख्या होती 9689, म्हणजे 9689 रहिवाशांचा पुनर्विकास करणं महत्त्वाचं होतं आणि आता त्यांचा पुनर्विकास केला जात आहे मित्रांनो। त्या पुनर्विकासाअंतर्गत 34 मजली टावर उभारणी केली जात आहे। आता सगळे टावर वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि म्हणून मी सुद्धा लवकरच त्या ठिकाणी साईट व्हिजिट करणार आहे मित्रांनो, तेथील संपूर्ण माहिती घेऊन येणार आहे। पण 34 मजल्याचे टावर उभारले जात आहेत। आता 34 मजल्याचे टावर उभारले गेल्यानंतर 9689 रहिवाशांचा पुनर्विकास झाल्यानंतर उर्वरित जागेवरती जी काही जागा म्हाडाला मिळणार आहे पुनर्विकासासाठी, त्या जागेवरती लॉटरीसाठी किंवा सर्वसामान्यांसाठी घरे उभारली जाणार आहेत। आता आपण मागचे एक अपडेट आले त्याच्यामध्ये LIG, MIG आणि HIG तीनही उत्पन्न गटासाठी या योजनेमध्ये किंवा बीडीच्या पुनर्विकास प्रकल्पामध्ये घरे बांधली जाणार आहेत। या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत घरे बांधली जाणार आहेत। पण सध्या आता जो काही टप्पा सुरू केला जाणार आहे, पहिला टप्पा, त्याच्यामध्ये मेन म्हणजे 3333 घरे बांधली जाणार आहेत, जी फक्त 2च उत्पन्न गटासाठी असणार आहेत, ते म्हणजे MIG आणि HIG उत्पन्न गट। आता घरांचं वैशिष्ट्य काय असणार आहे आपण तेही पाहूया। या ठिकाणी मित्रांनो लॉटरीसाठी 2 प्रकारचे टावर उभारले जाणार आहेत। 2 प्रकारचे टावर अर्थातच 2 प्रकारचे इमारती उभारल्या जाणार आहेत। पहिल्या प्रकारची इमारत असणार आहे ज्याच्यामध्ये 58 मजली घरे उभारली जाणार आहेत। लक्षात घ्या, 58 मजली 2 टावर बनवले जाणार आहेत, ज्या टावरमध्ये एक बेसमेंट असणार आहे, 8 पोडियम असणार आहेत, एक डेक असणार आहे आणि उर्वरित 48 मजल्यावरती हे प्रशस्त अशी घरे बांधली जाणार आहेत, जी 58 मजली इमारत आहे ती। या इमारतीची उंची हे 192 मीटर एवढी असणार आहे। दुसऱ्या प्रकारचे घरे आहेत मित्रांनो, ते 85 मजली घरे असणार आहेत। 85 मजल्याच्या 3 इमारती किंवा 3 टावर हे लॉटरीसाठी बांधले जाणार आहेत आणि यामध्ये सुद्धा एक बेसमेंट असणार आहे, 8 पोडियम पार्किंग असणार आहेत, एक मजला हा डेक असणार आहे आणि उर्वरित 76 मजल्यावरती आलिशान घरे बांधली जाणार आहेत। अशा प्रकारचे स्ट्रक्चर असणार आहे। या घरे इमारतीची उंची मित्रांनो 300 मीटर एवढी असणार आहे। म्हणजे उत्तुंग अशा इमारती यावेळेस आता बांधकाम केलं जाणार आहेत। काही तयार सुद्धा झालेले मित्रांनो, जे पुनर्विकास प्रकल्पांतर्गत बांधली जात आहेत 34-35 मजली, त्या बरेच ठिकाणी तयार झालेले आहेत। आता लॉटरीसाठी 85 मजली इमारती बांधल्यानंतर तुम्ही विचार करा की किती उंच इमारत असणार आहे आणि हे म्हाडाद्वारे काम केलं जाणार किंवा म्हाडाच्या अंतर्गत ही सगळी पुनर्विकास प्रकल्प ऑलरेडी राबवला जाते, आपण ते पाहिलेलं आहे आणि म्हणून कुठेतरी बीडीडीचा पुनर्विकास प्रकल्प या ठिकाणी आता लॉटरीसाठी घरे बांधण्याचं काम लवकरच सुरू केलं जाणार आहे। त्याला परमिशन सुद्धा मिळालेलं आहे, पर्यावरणाची मंजुरी मिळालेली आहे आणि ही मंजुरी मिळाल्यानंतर आता याचं काम सुरू केलं जाणार आहे। आता महत्त्वाचं म्हणजे नेमकं कोणत्या उत्पन्न गटासाठी घरे असणार आहेत, त्या इमारतीचं वैशिष्ट्य काय असणार आहे, हाही मोठा प्रश्न आहे। तर इमारतीचं वैशिष्ट्य आपण पाहिजे, नंतर आपण पाहिजे नेमका कोणत्या उत्पन्न गटासाठी घरे असतील, त्यांची किंमत काय असेल ते। आता खासियत बघा काय आहे
सी व्ह्यू स्विमिंग पूल क्लब हाऊस. काय काय असणार आहे? सी व्ह्यू असणार आहे, स्विमिंग पूल असणार आहे, क्लब हाऊस असणार आहे. म्हाडाच्या या टावरमध्ये स्विमिंग पूल, जिम, क्लब हाऊस, स्पा, मिनी थिएटर, बाल्कनी अशा अनेक हायफाय सुविधा असणार आहेत. विशेष म्हणजे फ्लॅटला सी फेस व्ह्यू मिळेल अशा दृष्टीने इमारतीची रचना असणार आहे. म्हणजे त्यांचा प्रयत्न असा असणार आहे की त्या इमारतीतील घरांना सी व्ह्यू मिळावा, समुद्राचं निसर्गरम्य वातावरण बघता यावं, यासाठी त्या घरांचं डिझाईन बनवलं जाणार आहे, इमारतीचं डिझाइन बनवलं जाणार आहे. इच्छुकांना जोडी फ्लॅट घेण्याची देखील सुविधा असणार आहे, लक्षात घ्या. तसेच प्रत्येक फ्लॅटसाठी 2 स्वतंत्र पार्किंग असणार आहेत. एका फ्लॅटमध्ये 2 पार्किंग, लक्षात घ्या. आणि तुम्हाला 2 घरे तुम्ही जॉईन घेऊ शकता. आता ही लॉटरी काढली जाईल का काय केलं जाईल हा आपला पुढचा प्रश्न आहे, कारण याच्या किमती भरपूर असणार आहेत. किमती सुद्धा मी सांगणार मित्रांनो, पण तुम्हाला जॉईन घरे किंवा ह्या सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आता लास्ट प्रश्न मित्रांनो, नेमक्या घरांच्या किमती काय असतील? तर ही घरे जी आहेत मित्रांनो, लॉटरीसाठी 3,333 घरे मिळणार आहेत. आता त्याच्यात बायफर्केशन केलेलं नसलं तरी एमआयजी उत्पन्न गटासाठी 1200 स्क्वेअर फूटची घरे असणार आहेत, लक्षात घ्या. 1200 स्क्वेअर फीटची 2 BHKची घरे असणार आहेत, ज्यांची किंमत 8 कोटीच्या आसपास असणार आहे, लक्षात घ्या. म्हणजे एमआयजीसाठी 2 BHKची घरे 1200 स्क्वेअर फीट आणि 8 कोटीच्या आसपास किंमत असणार आहे. आणि एमआयजीसाठी 3 BHKची घरे असणार आहेत 1500 स्क्वेअर फीटची, ज्याची किंमत 10 कोटीच्या आसपास असणार आहे, अशी माहिती ऑलरेडी देण्यात आलेली आहे. आता इथलं मार्केट रेट पाहिला मित्रांनो, तर वरळी त्या बीडीडी चाळीच्या आसपासचा मार्केट रेट हा 1.25 लाख रुपये प्रति स्क्वेअर फीट असा आहे. आणि म्हाडा 60 ते 62 हजार प्रति स्क्वेअर फीटने ही घरे विकणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे. आता म्हणून हे 2 उत्पन्न गट आहेत, एमआयजी आणि एचआयजी, या 2 उत्पन्न गटासाठीचं काम सुरू केलं जाणार आहे. घ्या, एलआयजी साठी सुद्धा घरे बांधली जातील असं अगोदरच शासनाने सांगितलेलं आहे. आणि एलआयजी साठीच्या दृष्टीने सुद्धा कुठेतरी प्रयत्न सुरू आहेत, पण अजून त्याच्या संदर्भात कुठलाही ठोस निर्णय झालेला नाहीये. कारण 3ही ठिकाणी म्हणजे नायगाव, बीडीडी, नामजोशी मार्ग, परळ आणि वरळी या 3ही ठिकाणी मिळून ही घरे बांधली जाणार आहेत, जी एलआयजी उत्पन्न गटासाठी असतील. पण आता जे काय आपण माहिती पाहतोय ती फक्त वरळी येथील घरांसंदर्भात पाहतोय. इतर तुम्ही पाहिलं मित्रांनो, तर जवळजवळ 8000 घरे ही लॉटरीसाठी बांधली जाणार आहेत. आता 8000 घरापैकी 3,333 घरांचं काम सुरू होते. उर्वरित जे काही 4,500-5,000 घरे असतील ती वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहेत आणि त्याचंही काम लवकरच सुरू केलं जाणार आहे. आता याच ठिकाणी दुसरा एक पुनर्विकास प्रकल्प मित्रांनो, त्याच्या संदर्भातला आपण वृत्त आपण पाहणार आहोत. तो आहे म्हणजे तो एरिया आहे, तो विभाग आहे कामाठीपुरा. आता कामाठीपुरा या ठिकाणी सुद्धा पुनर्विकासाचं वारं जोराने वाहायला सुरुवात झालेली आहे. आणि कामाठीपुरा या ठिकाणी काही घरे ही भाड्यासाठी उपलब्ध केली जाणार आहेत, त्याचे डिटेल पाहणार आहोत. आता कामाठीपुरा या ठिकाणी मित्रांनो जवळजवळ 1000 घरे लॉटरीसाठी उपलब्ध होतील असं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. कामाठीपुराचा विचार केला मित्रांनो, तर कामाठीपुरा या ठिकाणी जवळजवळ 6,625 रेसिडेन्शियल आणि 1,376 कमर्शियल प्रॉपर्टीज आहेत किंवा दुकानं किंवा अनिवासी गाळे आहेत. असे एकूण 8,001 दुकानांचा किंवा घरांचा पुनर्विकास केला जाणार आहे. या ठिकाणी मित्रांनो जवळजवळ 800 जमीन मालक असून त्या सगळ्या जमिनीचा पुनर्विकास हा म्हाडाच्या माध्यमातून केला जाणार आहे. आणि त्यासाठी C&D या कंपनीची सुद्धा स्थापना किंवा निवड करण्यात आलेली आहे, त्याला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेलं आहे. आता नेमका हे जे काही पुनर्विकास आहे कामाठीपुरा येथील पुनर्विकास प्रकल्प, त्या ठिकाणी जे काही म्हाडाचे उच्चाधिकार समिती आहे त्याच्या समितीतर्फे त्या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. फक्त आता राज्य शासनाची मंजुरी बाकी आहे. राज्य शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर लगेच या घरांच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. याच्यामध्ये मित्रांनो जे काही रहिवाशांना घरे बांधून दिली जातील, जे काही तेथील स्थानिक रहिवासी किंवा मालक असतील त्यांना घरे दिल्याच्या नंतर उर्वरित जागेवरती पुनर्विकास केला जाणार आहे. त्याच्यामध्ये 8.25% क्षेत्रफळ ही म्हाडाला मिळणार आहे आणि त्याच्यावरती लॉटरीसाठीची घरे उभारली जाणार आहेत. म्हणजे जवळजवळ 900 ते 1000 घरे लॉटरीसाठी कामाठीपुरा या ठिकाणी उपलब्ध केली जातील, ज्यांचा कार्पेट एरिया 500 स्क्वेअर फीट एवढा असणार आहे. अर्थात ती 1 BHKची घरे असणार आहेत आणि त्या ठिकाणी कुठेतरी ही प्रशस्त घरे उभारली जाणार आहेत. आता हे सगळं मित्रांनो झाल्यानंतर कामाठीपुरा येथील जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना मात्र जे काही भाडं दिले जाणार आहे ते 25,000 रुपये एवढं भाडं त्या ठिकाणी दिलं जाणार आहे. जोपर्यंत पुनर्विकास प्रकल्प होणार नाही, जोपर्यंत त्यांना घरी मिळणार नाहीत, तोपर्यंत हे भाडं बिल्डरकडून किंवा म्हाडाकडून त्या संबंधित रहिवाशांना दिलं जाणार आहे. आणि म्हणून कुठेतरी आता कामाठीपुरा येथील विकास प्रकल्प सुद्धा जोरात असल्यामुळं तेथे सुद्धा आता लवकरच काम सुरू केलं जाईल आणि त्याही ठिकाणी लॉटरीसाठी घरे उपलब्ध केली जातील. आणि म्हणून वरळी आणि कामाठीपुरा या दोन्ही ठिकाणी आता आपल्याला काही वर्षानंतर, काही कालावधीनंतर लॉटरीसाठी घरे घेण्याची संधी नक्कीच मिळणार आहे. आता ही कामाठीपुरा येथील घरे जे काही असतील तुम्ही LIG साठी असतील असं वाटत नाही, कदाचित ती MIG साठी दिली जाऊ शकतात. त्यांचा कार्पेट एरिया 500 स्क्वेअर फीट एवढा आहे. फक्त आता हेच पाहणं महत्त्वाचं की कधीपर्यंत याचं काम पूर्ण होते आणि कधीपर्यंत ही घरे लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध केली जातील. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.